तर बातमी येते पनवेलमधून। पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मान्यवरांकडून करण्यात आले अभिवादन। आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहेत। आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वारसा जपण्याचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चित आहे। बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते। त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले। त्यांच्या कार्याला वंदन व स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरात पत्रकार दिन साजरा केला जातो। यावर्षीही हा पत्रकार दिन राज्यभरात साजरा करण्यात येणार असून पनवेलमधील पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले। यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार, शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली। आज आपले महाराष्ट्राचे ज्यांनी प्रथम दर्पण नावाचे साप्ताहिक सुरू केले असे बाळशास्त्री जांभेकर, पत्रकारितेचे मूळ आपले गुरु, यांच्या आज जयंतीनिमित्त जो पत्रकार दिन साजरा केला जातो ते पनवेल येथील पत्रकार बांधवांनी आणि पत्रकार भगिनींनी जो एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पनवेल शहर येथील पत्रकार संघाला आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद। सर्वप्रथम मी सर्व माझ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते। आपल्या लोकशाहीमध्ये जो 5वा स्तंभ आहे तो पत्रकारिता आहे। जनतेचा आवाज सर्वसामान्यापर्यंत आणि राजकारणापर्यंत पोहोचवण्याचं एक उत्कृष्ट असं माध्यम म्हणजे पत्रकारिता, आणि त्याचेच आपले आचार्य बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी इथे महाराष्ट्रामध्ये जी नीव रचली ती फार मोठी आहे। आणि तेव्हाच्या काळामध्ये जे जाज्वल पत्रकारिता त्याचं एक उदाहरण आहे ते, आणि त्याच अनुषंगाने मी पनवेलच्या पत्रकारांच्या संदर्भात सांगेन की इथले जे पत्रकार बंधू माझे आहेत आणि भगिनी आहेत ते अतिशय सक्षमपणे, निरपेक्षपणे आणि कोणत्याही दबावाला, राजकीय दबावाला असेल किंवा प्रशासकीय दबावाला असेल न जुमानता पनवेलकरांच्या नव्हे तर पूर्ण रायगडच्या भावना, जनतेच्या भावना आणि जे अन्याय असेल त्या अन्याय ते लोकांपर्यंत पोहोचवतात। आणि त्यासाठी त्यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागतात। काही वेळेला वेगळ्या माध्यमांना पण त्यांना सामोरं जावं लागतं। पण मला अभिमान आहे की माझे पनवेलचे पत्रकार बंधू भगिनी ह्या कोणत्याही दबावाला न जुमानता कणखरपणे, सक्षमपणे त्यांच्या ज्या भावना आहेत जनसामान्याबद्दल त्या इथे निर्भीडपणे मांडतात। आणि अतिशय कठीण परिस्थिती, आता मीडिया जी आहे अतिशय कठीण परिस्थितीत चाललेली आहे सगळ्याच बाबतीत, आणि अशा वेळेला पत्रकारिता टिकून राहणं आणि ते टिकून ठेवणं हा फार मोठं दिव्य आहे। आणि ह्या दिव्यातून माझे पत्रकार बंधू भगिनी पार करत आहेत। आणि येणारा काळ हा जो आहे हा 2024 हा निवडणुकीचा आहे, आणि ह्या काळामध्ये त्यांचं एक कसोटी लागणार आहे। सक्षमपणे त्यांना ह्या पत्रकारितेचा जो लेखणी आहे, तो बाण आहे, तो व्यवस्थितपणे त्यांना चालवायचा आहे। कीच आता जे केवल महाडिकांनी उपस्थित केला मुद्दा अतिशय म्हणजे म्हणतात ना उपयुक्त असा मुद्दा आहे, कारण पनवेल महापालिका ही सगळ्यात मोठ्या जनसंख्येची महापालिका आहे। म्हणजे हा जो मतदारसंघ विधानसभा जो आहे हा सगळ्यात मोठा आहे, आणि पनवेल हा येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रोजेक्ट येत आहेत इथे, मग रेल्वे असेल, सेतू असेल किंवा चौथं बंदर वगैरे, एअरपोर्ट असेल, सगळ्याच माध्यमातून पनवेल हा विकसित होतोय। आणि अशा वेळेला पनवेलच्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्या दृष्टीने पत्रकारांना एक त्यांचं पेस देणं आवश्यक आहे।
आणि आमच्या बॉडीच्या वेळेला जेव्हा आम्ही तेव्हाच हा प्रस्ताव होता, मागणी केली होती. पण होतं काय की प्रशस्त जर केबिन प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळत असेल तर माझ्या पत्रकार बंधूंना भले तिथे नॉन एसी पण एक केबिन मिळावी ही अपेक्षा माझी पण आहे. आणि आज ह्याच्यात माझा अर्ज सोमवारी आयुक्तांकडे नक्कीच जाईल. कारण मला वाटतं आज सॅटरडे आहे, ते भेटतील नाही भेटतील, सोमवारी त्यांचा व्हिजिटिंग अवर्सचा पण दिवस आहे. तर पत्रकार बंधूंना मी आज त्यांच्या दिनानिमित्त हे करते की माझा हा अर्ज सोमवारी नक्कीच आयुक्तांपर्यंत जाईल आणि आम्ही ही मागणी करणार आहोत. आणि नक्कीच आहे, कारण काय की पत्रकारांना महापालिकेच्या ज्या काही समस्या आहेत तिथे जे गोरगरीब येतात त्यांच्या भावनाही लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि बाकीही विषय आहेत, त्यामुळे सगळीकडे आहे पत्रकार कक्ष हा सगळ्या महापालिकेत सगळीकडे आहे, इव्हन विधान भवनामध्ये पण आहे. मग पनवेल महापालिकेमध्ये का नसावं? आणि एक छोटंसं द्यावं ना तुम्ही केबिन, असं नाही की तुम्ही अगदी अद्य आणि सुयुक्त असं द्यावं. छोटंसं दिलं तरी चालेल. सध्या जेव्हा महापालिका जे नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे तिथे तर ते जे पत्रकार हे असेल कक्ष असेल ते व्यवस्थित आणि सुख सोयीनी युक्त असं असावं, हेही मी त्याच्यात मेन्शन करणार आहे. महापालिकामध्ये आत्ता प्रशासकीय अधिकारी बसलेले आहेत, राजकीय नाहीत. त्यामुळे राजकीय असो किंवा प्रशासकीय असू देत, ज्यांनी ह्या मातृभूमीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं योगदान दिलंय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले आचार्य शास्त्री. तर मग अशा वेळेला जांभेकर साहेब, आणि अशा वेळेला जर का त्या दृष्टीने पत्रकार दिनाच्या जर का एक छोटंसं कार्यक्रम जर महापालिकाच्या अनुषंगाने होत नसेल तर माझा पूर्णपणे म्हणजे ह्याच्यावरती निषेध आहे. आणि असं नाही करावं. प्रशासनाने ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या ज्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील किंवा ह्या जे योगदान स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलेलं आहे ह्याच्यावरती त्यांनी हा